सगळे कलाकार आज या मंचावरती आलेले आहेत आणि कोल्हापूरचं मोठं कनेक्शन आहे कारण कोल्हापूरचा रांगडागडी इथं बसलेलाच आहे आणि कोल्हापूरची माती म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या मातीनं आपल्याला दाखवला ही कोल्हापूरची माती म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा इस्टमन कलर आत्ताचा डिजिटल सिनेमा आपण जाणार आहोत ब्लॅक अँड व्हाईट एरामध्ये आणि ब्लॅक अँड व्हाईट एरामधले अनेक सिनेमे आपल्याला खूप आवडले. साधी माणसं हा सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे. आमच्या लोकांनी एक वेगळा सिनेमा बनवलेला अतिशहाणी माणसं. तर बघूयात आता आमचा हा सिनेमा अतिशहाणी माणसं आणि त्यासाठी मी सगळ्या कलाकारांना विनंती करेल कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. तर सुरुवातीलाच भेटूयात आमच्या कथेतल्या नायिकेला. काय करताय ते? बर्डेचे फुगे फुगवते. कोण आहात तुम्ही? हा व्यवसाय आहे आमचा. मला नाही ओळखलं? नाही. पार्वती माझं नाव. अच्छा. उर्फ जयश्री डोंबिवलीकर घरकर. काय 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 काय? पार्वती उर्फ जयश्री डोंबिवलीकर घरकर. केवढं मोठं आडनाव केलं. गडकर होतं त्यांचं फक्त. माझं डोंबिवली घरकर आहे. का? माझं घर डोंबिवलीत आहे ना. पण हे काय केलं तुम्ही? असं हवा भरता तुम्ही त्याच्यातून भात्यातून? होय होय आमचं की नाही ह्यो बिझनेस आहे. होय होय आम्ही ह्याच्यातनं हवा भरतो. ही तर कुठल्या पण गोष्टीत हवा भरली ना की ती गोष्ट हिट होते एकदम. हो ना. सायकलच्या वेळेला मी ऋषिकेश जोशींना सांगितलं होतं म्हणलं एकदा घे हवा भरून. ऐकलं नाही माझं. आता आरे कॉलनीत चालवतोय. काय? सायकल. भाऊ कदमला बघा सायकल गेली तरी हवा ज्याच्यामुळे आहे ते मात्र शाबूत ठेवलंय. पण तुम्हाला माहितीये का काय काय ते स्वतः कोल्हापूरचेच आहे. तुम्ही सिनेमा करताय कोल्हापूरचा. काय सांगतायसा? हो. तुम्ही कोल्हापूरचे आहात? हो. मग असं पुण्यातले असल्यासारखं का वागतायसा? नाही पण ह्या माणसाचं एक कौतुक केलं पाहिजे बाबा. काय? खरंच म्हणजे बघा जलम बघा ह्या माणसाचा कोल्हापूरचा. हा आणि हा माणूस वागतोय कसा पुण्यात हा. असल्यासारखं. शिक्षण कुठं झालंय? दिल्लीमध्ये NSD मध्ये झालंय त्याचं शिक्षण. हो. आणि करतोय काय जी मराठी अवॉर्ड मध्ये स्टँडअप कॉमेडी. माणसाची रेंज बघा काय आहे ती. NSD. पण तुम्हाला सर NSD ची डिग्री देताच कामा नाही. तुम्हाला NST ची डिग्री दिली पाहिजे. NST म्हणजे काय? नुसत्या सभान टोमणे. म्हणजे चार चौघा माणसाला उगाच गोळा करायचं बसवायचं आणि उगाच किस्से ऐकवत बसायचे. बरं किस्से तेच असतात फक्त हे कोल्हापुरीमध्ये ऐकवतात आणि अंड्या इंगळे पुणेरी भाषेत. असं आहे. मोजू सर. सर तुम्हाला बघून एवढंच करावंसं वाटतं. हे काय? जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नाही म्हणजे जुन्या आठवणी म्हणजे तुम्ही इथं आलता की नाही सर आपण स्किट केलं एकत्र त्या आठवणी म्हणते मी. त्या आठवणी सर तुम्हाला म्हणून सांगते तुमचा नातू आहे ना 1 नंबर डॅम्बिस असतो. सुबोध भावे 1 नंबर डॅम्बिस तुम्हाला सांग का? मग काय तो तुमचा पिक्चर होता पुष्पक विमान. त्याच्याकडं तुमच्या विमानाचं तिकीट काढायला पैसे नव्हते. अख्ख्या पिक्चरवर तुम्हाला काय सांगत होता? पैसे नाहीत तिकीट काढायला विमानाचं तिकीट काढायला पैसे नाही. आणि जी मराठीच्या मालिकेवर बघा बायकोसाठी अख्खं हेलिकॉप्टर घेऊन फिरतोय माणूस. ह्याला काय अर्थ राहतो का? तिप्पट वयाच्या आजोबासाठी विमानाचं तिकीट काढायला पैसे नाहीत त्या माणसाकडं आणि अर्ध्या वयाच्या बायकोसाठी हेलिकॉप्टर. त्या अर्ध्या वयाच्या बायकोला बघून काय म्हणला असेल तो? काय? क्वार्टर वयाची काळजात घुसली.
असू दे आता सोडा ते सगळं, तुम्हाला कॉमेडी कर. जयश्री आहे तुमचं नाव, जयश्री करायचंय. मला एक सांगा सर, समजा जयश्री जर चहा प्यायली तर काय म्हणाल तुम्ही? जयश्री टी. म्हणलं होतं ना असले टुकार जोक ह्यांना जाम आवडतात. तर हे माझं घर आणि ह्यो आमचा बिझनेस. तुम्हाला म्हणून सांगते, आमचं घर पण की नाही एकदम होम स्वीट होम आहे. कसं काय? खरंच म्हणजे बघा, आमचे सासू सासरे नवरा सगळ्यांना डायबिटीस. पण माझा नवरा खूप प्रेम करतो माझ्यावर. अरे वा. अक्षी राणीवाणी ठेवतोय मला घरात. अगं बाई, आता यायलाच झालेत, ते वावरात गेलेत कामासाठी, येतील आता एवढ्यात. आम्ही नाही जा. एक माणूस रुसलंय आमच्यावर जणू. चंद्र जमिनीवर आलाय जणू. साक्षात अप्सराच बसले समोर जणू. जबरदस्त सौंदर्य पुण्याचं. पुण्याचं कुणाचं? मृणाल कुलकर्णी. लाज वाटत नाही बाई तुम्हाला? लाज वाटत नाही? इथं हरणीवाणी बायको आहे तुमची, हरणीवाणी, आणि तुम्हाला आवडते मृणाल कुलकर्णी. अगं तुझी हरणीच आहेस ग. होय? मारीच राक्षसानं रूप घेतलेलं. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? एवढा जर राग होता आमच्यावरती तर कशाला म्हणून लगीन केलं आमच्या बरोबर? अगं गंमत केली.